आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। केंद्र सरकारकडून बफर स्टॉकच्या नावाखाली कांदा खरेदी ही कांदा उत्पादकांची फसवणूक। अर्जुन बोराडे, शेतकरी संघटनेचे उपोषण सुरू। केंद्र सरकार बफर स्टॉकच्या नावाखाली नाफेड व NCCF या नोडल एजन्सीच्या मार्फत कांदा खरेदी करून देशांतर्गत कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर केंद्र सरकार बफर स्टॉकच्या नावाखाली खरेदी केलेला कांदा पुन्हा बाजार समितीमध्ये आणून कांद्याचे भाव पाडण्याचे काम केंद्र सरकार करत असून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम करत असल्याचा घणाघात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे यांनी बागलाण तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील विविध प्रश्नांच्या समस्येवर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या आमरण उपोषणाप्रसंगी केलाय। ते पुढे म्हणाले की कांद्याला किमान उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे व आज 3000 रुपये क्विंटलने खरेदी केली जावी अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली। बागलाण तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने विविध प्रश्नावर सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे। सटाणा शहरातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपोषणस्थळी शेतकरी संघटनेचे पंचप्राण युगात्मा स्वर्गीय शरद जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आमरण उपोषणाला सुरुवात झाली। शेतकरी संघटनेच्या विविध समस्यांच्या प्रश्नांवर होत असलेल्या आमरण उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे आरोग्य समितीचे राज्य अध्यक्ष व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे, काळू दौलत जाधव, राहुल केदार सोनवणे तसेच सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संचालक दीपक सोनवणे, भैया रौंदड व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी असोसिएशननेही उपोषणाला पाठिंबा असल्याचे पत्र शेतकरी संघटनेचे बागलाण तालुका अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांच्याकडे दिले। दिघोडे प्रणित महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना तसेच सत्यशोधक समाज प्रतिष्ठाननेही पाठिंबा व्यक्त केला। उपोषणाला सर्वत्र वाढता पाठिंबा मिळत आहे। या उपोषणात शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, शेतकरी संघटनेची मुलुक मैदान तोप भास्कर सोनवणे, बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी, देवळा तालुका अध्यक्ष माणिकराव निकम, बागलाण तालुका उपाध्यक्ष देवीदास हिरे, रयत क्रांती संघटनेचे दीपक पगार, सोपान कडलग आदींसह अनेक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करताना केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली व कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा अशी मागणी त्यांनी केली व उपोषणाला पाठिंबा दर्शविला। अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी। नाफेडमार्फत 3000 रुपये क्विंटल या दराने कांदा खरेदी व्हावा। बागलाण तालुक्यातील 18 कांदा पीक कापणी प्रयोगाची पुन्हा चौकशी करून नव्याने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळवून द्यावी। मुंजवाड मंडळात गारपीट जास्त असून शेतकऱ्यांनी पीक काढलेच नसल्याने शासनाच्या कांद्या खरेदीचा त्यांना लाभ होणार नाही। विकण्यासाठी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही। या मंडळाचा स्वतंत्र अहवाल बनवून स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, तरच शेतकरी उभा राहील, अन्यथा या भागात शेतकरी आत्महत्या वाढू शकतात। या आणि इतर काही मागण्या पूर्ण करण्यासाठी बागलाण तालुका शेतकरी संघटनेतर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहे। यावेळी शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र बापू पाटील, ज्येष्ठ शेतकरी नेते देवीदास पवार, जिल्हा अध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, सोपान कडलग, बागलाण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी, कार्याध्यक्ष भास्कर बागुल, उपाध्यक्ष देवीदास अहिरे, सुनील बिरारी, संदीप सोनवणे, भिका सूर्यवंशी, आराईचे माजी सरपंच माधव नागू अहिरे, जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे सोनू अहिरे, प्रशांत भामरे, आशुतोष पवार, युवा नेते राकेश अहिरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार। ज्या ठिकाणी पीक निघालच नाही, रोटावेटर मारलेलं आहे, त्या ठिकाणी कृषी विभागाने 103 क्विंटलचं उत्पन्न दाखवलेलं आहे आणि त्या 2 कापणी प्रयोगाने जवळपास 15 गावांचं नुकसान झालं। इतरही जेवढे कापणी प्रयोग आहेत तिथं कुठेही कृषी सहाय्यक असेल, कुठेही अधिकारी, जबाबदार अधिकारी गेलेला नाही। पीक विमा एजंट जो होता तो पीक विमा एजंट गेल्याने त्यांनी त्याच्या पद्धतीने ते कापणी प्रयोग उरकून घेतलेले आणि आपल्या शेतकऱ्यांना या कापणी प्रयोगाची बहुधा माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याकडे लक्ष घातले नाही। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल
त्यांना कदाचित पीक विम्याचा लाभ मिळणार नाही. म्हणून ही लढाई आहे आमची की हे जे पीक कापणी प्रयोग जे कृषी विभागाने बोललेले आहे ते परत दुरुस्त करून त्यांनी फेर अहवाल पाठवावा आणि पीक विमा शेतकऱ्यांना मिळण्यास मदत करावी. आणि त्याच्यानंतर जी चौथी मागणी आहे ती मुदवाड मंडळ जो आहे म्हणजे साधारण चौगावापासून जेवढ्या गावांमध्ये जास्त गारपीट झाली त्यांना एक स्वतंत्र पॅकेज सरकारने जाहीर करावं आणि या शेतकऱ्यांना मदत करावी. आता सरकारने शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्याची वाढ पाहू नये. त्वरित जे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. 3000 रुपये क्विंटलने कांदा खरेदी सुरू करावी या आमच्या मागण्या आहेत. आणि जोपर्यंत या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत परत एकदा सगळ्यांनी लक्षात ठेवा, गांभीर्याने बोलतोय. आमचे लेकर बाळ आहेत आम्ही घरी टाकून आलेले आणि फक्त तुमच्यासाठी आलोय. आम्हाला हौस नाही इथं बसण्याची. प्रत्येकाने एक लक्षात घ्या, आम्हाला खरोखरच हौस नाही. आमची शेती तयार करायची बाकी आहे. आमचे गुरढोर आहेत, आम्हालाही पाणी पाजायचं आहे त्यांना, आम्हालाही त्यांचं शेण टाकायचं, आम्हालाही दूध काढायचं आहे. सगळे काम आहेत आम्हाला सुद्धा. परंतु आम्ही कोणीतरी सगळेच लोक जर का असा हात धरून बसून राहिले तर मात्र शेतकऱ्यांची बाजू कोण घेईल हा प्रश्न मुळात पडतो. आणि हे जे संघटनेचा हा जो पिल्ला लावल्या शेतकऱ्यांचं जे मंगळसूत्र घातलेले त्या हक्काने आम्हाला इथं बसणं भाग पडतंय. त्यामुळे आम्ही बसू, परंतु तुमची साथ फार महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही पाठीमागे आहात तोपर्यंत नक्कीच बसणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांना एक विश्वास देतो. शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आम्ही. धन्यवाद. मंडळी राम. बागलाण तालुक्यात उपोषणले बसावं कारण अशी की बागलाण तालुक्यात पुरी गार पडेलची. इथला शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त जायचे. 3 वर्ष पैसे कुठला शेतीमाल भाव नाही तरी या शासनले आता काय 1850 सांगेल आहे ना. अरे भाऊ 1900 रुपयाचा खर्च क्विंटल मागे तो ते 1850 काय पडणार शे. तरी या मोदी सरकारनं या आपला देवाभावना सरकारनं फटकन दगल की आणि 2400 रुपये कुठल्या परिस्थितीत कांद्याचा भाव केला पाहिजे हे त्याचं लक्षात घेतलं पाहिजे. आता वर्षा चालले कळावलं पाहिजे. वरराजे या खाल्ला वरराजे कळावतं नाही तरी सगळ्या शेतकरीच्या वतीनं सगळ्या कळवण तालुक्याच्या वतीनं मी रामा पाटील म्हणे तुम्हाला उपोषण सहभागी शे. आम्ही सगळा तालुका आपला कळवण तालुका सहभागी शे. तरी रावणपासून अलंकावती याच्या म्हणजे तुम्हाला दिवस भरत होणार बरं का. नेपाळ होई बरं म्हणजे शेतकरी आहो जाणता राजा शे. जर शेतकरीसाठी तुम्ही पाया नाही शेतकरी म्हणजे पंढरपूर आईडोबा महाराज शे. त्या राजा तेवढा शाप बटा तर तुमचं सरकार कधीच येणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून शेतकरीचा शाप घेऊ नका. शेतकरी म्हणजे भारतात जाणता राजा आणि कृषी प्रधान देश आणि शेतकरी उपोषण पाळली लागी. एवढी वाईट आवाज करता की तुम्ही शेतकरीची. अरे म्हणे ना तू 3 महिन्यापाशी सायकल मागे राहिलं मग चाळ्यात कांदा पडेल त्याला सायकल घ्यावा ती मला दोन्ही गाडीच मग पल्सर गाड्या शेतीस आणि मला पण चार्जिंग गाडीचे आवडी शेतकरी वाईट आवाज करता की तुम्ही 13-14 वर्षात मोदी भाऊ आई नीट लक्ष घ्या आता नाही तर तुम्हाला कोणीच सारावारा लागणार नाही. 4-5 लोकच पैसा देत भाऊ. तू अदानी अंबानी त्या खासदार आमदारांचा पुऱ्याच 5-5 कोटीच्या गाड्या आणि आधी शेतकरी पण सायकल नाही रे बसवणी तरी आई दिसत नाही का तुले. तरी सगळं लक्षात घ्या तुम्ही आता नीट. आणि त्या खासदार 1-2 खासदार आमदार दारा तरी पुरा महाराष्ट्राने कर्ज निलू जाईल एवढ्या पुरा पेट्या त्या एकनाथ शिंदे नाव द्या तो आपला 52 कुळे 2200 एकर जमीन आणि या गिरीश महाजन 1800 एकर जमीन या बी वर जाणार शेत ना या का खाणार शेत का बरं सगळं वर जावानी यायचं ना. एवढ्या पुरा पेट्या किती लुटता तुम्ही महाराष्ट्राची किती लुटता तुम्ही शेतकरीचे खताचा भाव कुठे किती लुटी तुम्ही शेतकरीचे आणि संशय तुम्ही 2200 टाकी 100 रुपये औषधी वाटली तुम्ही 1000 रुपयाने करता की. आणि एवढी आपण जर का एक पटलो तर हे आरामखोर रस्त्यावर सुद्धा वापरू शकत नाही एवढी आपल्यात ताकद आहे. पण आपण एकीनं नसल्यामुळे आज गैरफायदा शासन करते घेत आहे. आज खरंच कुठल्याही मालाला भाव नाही मग का नाही तर आपली एकजुटी नाही. माझ्या भावांनो यांचं नेहमीच कांद्यावर काय येऊन पडतंय आणि खरंच एनसीसीएफ तात्यांनी ते सांगितलं एनसीसीएफ नापेटची काही गरज सुद्धा नाही. बरोबर निर्यात बंदी करून यांनी कांद्याचा भाव पाडला. एनसीसीएफ आणि नापेट म्हणजे एक प्रकार एखाद्या देवाचा बंडारा करतो
पिरियड. आणि तिथं एखादा व्यक्ती अमर्याद खातो तसा हा भ्रष्टाचाराचा भंडारा म्हणजे एजन्सी आपण नाफेड आहे. आणि खरोखर खरंच बाबासारखे अनेक लोक या शासनकर्त्यांचे दिले आहेत आणि त्यामुळे ते शासनकर्ते सुद्धा एनसीसीएफ पाळून आहेत. कारण त्यांना पेट्या पुसल्या जातात आणि माझ्या शेतकऱ्यांच्या माना कापल्या जातात. पण खरोखर आपल्याला आज राष्ट्रभाव मिळाला पाहिजे यासाठी आपण एकवटलं पाहिजे. आणि मी म्हणतो खरंच या शासनकर्त्यांच्या अन्यायी धोरणामुळे दर दिवशी आत्महत्या व्हायला आहे त्याला कारणीभूत शासन आहे. आणि आपण सुद्धा माझ्या शेतकरी राजांनो एकीने आलो तर कुठलंही काम साथ होतं तसंच याला पाठिंबा आपण द्यावा हीच माझी विनंती आहे. माझे दोन शब्द संपवतो.